उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजचे सगळे नियोजित कार्यक्रम हे रद्द केलेले आहेत। आजारी असल्यामुळे हे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिलेली आहे। मंगळवारी रात्री वरळी डोम येथे पार पडलेल्या बैठकीत सुद्धा अजित पवार अनुपस्थितच होते। मंगळवारची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पार पडली। अवैध मुरुम उपसा प्रकरणावर आयपीएस महिला अधिकाऱ्याला दमदाटी प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीस हे अजित पवारांवर नाराज असल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर आता लगेचच अजित पवारांच्या आजाराची देखील माहिती समोर येते। त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत। अजित पवारांनी आजचे सगळे नियोजित कार्यक्रम हे रद्द केलेले आहेत। खरं तर कालच ही बातमी आली होती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांवर नाराज आहेत। आणि आपण बघतोय की आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्या फोनवरील संभाषणाचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर या प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, स्वागत तुमचं झी24 तास मध्ये। खरं तर यापूर्वी सुद्धा अजित पवारांची त्यांच्याबाबत असणारी वेगवेगळ्या प्रकरणांवरती तुम्ही भूमिका घेतलेली होती। सध्या अजित पवार आणि अंजना कृष्णा ज्या आयपीएस अधिकारी आहेत, ज्या कर्तव्य बजावत होता, त्यांचा एक फोन रेकॉर्ड, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर मुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज आहेत अशी देखील बातमी आली आणि आज अजित पवारांनी त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची या संदर्भात? आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजित पवार पुन्हा एकदा त्यांची प्रतिमा बदलू पाहतायत का? कारण यापूर्वी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची जी प्रतिमा अजित दादा एक खूप गुलाबी रंगात न्हाऊन निघालेलं त्यांचं कॅम्पेन होतं, ती एक प्रतिमा आणि आजची एक प्रतिमा, कसं बघताय याकडे? नाही, मला प्रतिमा वगैरे काही विशेष कळत नाही, पण मला असं वाटतं की अजित पवारांनी एकतर जे ते कृत्य केलं त्याच्यात दोन गोष्टी चुकल्या। एक म्हणजे त्यांनी एका अधिकाऱ्याला फोन करून जे धमकवलं, पहिलं म्हणजे तिच्याशी एकेरी भाषेत ते बोलले, त्यानंतर तेरा डेरिंग कैसे हुआ, तेरी हिम्मत कैसे हुई, तेरे पे मैं ऍक्शन लेगा, हे सगळं बोलले। तिथे पहिली चूक झाली। दुसरं म्हणजे त्यांनी ज्या चुकीच्या गोष्टी होत्या, इल्लीगल गोष्टी होत्या, त्याचं समर्थन केलं आणि मला कुठेही वाटत नाही की याच्यासाठी त्यांच्यावर एफआयआर झालीच पाहिजे अशा स्पष्ट मताची मी आहे आणि त्यासाठी मी लीगल कंप्लेंट देखील केली। आता त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं जे सध्या चाललंय, तर मला राजकीय दृष्ट्या जर कोणी विचारलं तर राजकीय दृष्ट्या आता मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना आता हळूहळू भाजपची प्रतिमा जी आहे ती मलिन होताना दिसतेय। म्हणून आता ते एकनाथ शिंदेना पण आणि यांना अजित पवारांना पण इक्वी डिस्टन्स करण्याचा जो प्रकार आपण म्हणतो तो करायला सुरुवात केली आहे। आणि म्हणून पहिलं तर हा जो अहवाल मागवलाय त्यांनी, त्याच्याच वरनं दिसतंय आपल्याला की त्यांना कारवाई करणं गरजेचं झालंय असं आता हळूहळू वाटायला लागलंय। आता मला स्पष्टपणे त्याच्यात एवढंच वाटतंय की आताच्या घटनेला हे आपण अजित पवारांचे ड्रामे जे आहेत ते अनेकदा बघितले, ते नॉट रिचेबल होणं, आजारी आहे म्हणून सगळे मीटिंग्स कॅन्सल करणं, हे एकदा नाही अनेक वेळा महाराष्ट्राने बघितलेत। आणि त्याच्यात मला असं वाटतं की त्यांना त्याच्यात वाईट वाटण्याचं खरं काही कारणच नाहीये। त्यांनी जी भूमिका घेतली होती अतिशय चुकीची होती। खरं तर माध्यमांशी समोर जाऊन बोलण्याची हिंमत त्यांनी दाखवायला हवी होती। स्पष्ट लोकांना सांगायला हवं होतं की हो बाबा, मी चुकलो, पुन्हा एकदा चुकलो, मला माफ करा। पण हे न म्हणता हे नेहमीचाच त्यांचा जो ड्रामा आहे तो पुन्हा एकदा सुरू झालेला आपल्याला दिसतोय। मात्र या संदर्भात राष्ट्रवादी आता सारवासारव करताना बघायला मिळते। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल तर मागवलाय, मात्र हा अहवाल अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्याशी संबंधित नाही, तर त्या ठिकाणच्या स्थानिक प्रश्नांशी संबंधित आहे, मुरुम उपसा प्रकरणाशी संबंधित आहे, अशी सारवासारव त्यांचे नेते सुनील तटकरे आपल्याला करताना बघायला मिळतात। नाही, आता खरं ही सारवासारव त्यांनी का करावी? कारण पहिला जो व्हिडिओ आला ज्याच्यात अंजना कृष्णा बोलत होते अजित पवारांशी, पण त्यानंतर जो दुसरा व्हिडिओ आला तो अतिशय गंभीर होता। म्हणजे तहसीलदारांना जर तिथे मारहाण झाली असेल आणि इतकी मोठी आणि अशी
या गोष्टीकडे त्या अधिकारी म्हणून गेल्या आणि नंतर त्यांच्यावर जर दमदाटी झाली असेल, तर मला स्पष्टपणे असं वाटतंय की आत्ताच्या घटनेला ऍक्शन होणं गरजेचं आहे. आणि ही जर सरकारने घेतली नाही, तर कोर्टाद्वारे मी ती ऍक्शन घ्यायला त्यांना भाग पाडेन. तुम्ही कशा पद्धतीने पुढे जाणार आहात? तुम्ही म्हटलात की मी कोर्टाद्वारे पुढे जाईन, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहात. तुम्ही स्वतः त्या स्थानिक ठिकाणी जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहात, तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला जाणार आहात. सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय करणार आहात? तर पहिल्याच दिवशी मी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलले, सुचेता दलालशी बोलले, विजय आपले कुंभार जे आहेत पुण्याचे, त्यांच्याबरोबर मी पिटिशन दाखल करण्याचा विचार केला. मग मी प्रशांत भूषण, जे माझे आम आदमी पार्टीतले आधीचे सहकारी होते, ते प्रशांत भूषणांना सांगितलंय मला पूर्ण पिटिशन ते ड्राफ्ट करून पाठवणार आहेत आणि सोलापूरला जाऊन मी स्वतः म्हणजे आधी मी लीगल कंप्लेंट दिली, कारण ती कायद्याने द्यावी लागते. तर मी ती सीएमना, एसीएस होमना आणि डीजींना पाठवली आहे. त्याच्यावर जर कारवाई झाली नाही, तर मी सोलापूरला जाऊन त्यांच्या विरुद्ध ती पिटिशन फाईल करणार आहे. मुख्यमंत्र्यांकडनं तुमची काय अपेक्षा आहे? तुम्ही जर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करताय, तुम्ही पत्र दिलेलं आहेत का? आणि आता काय अपेक्षा आहे? कारण एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवणं हे पुरेसं वाटतंय तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की जे कोणीही माणूस असेल, सामान्यातला सामान्य माणूस असेल, त्याला जर काही कायदा असतो, तर तो मोठ्या लोकांना सुद्धा असतो. अजित पवारांना शिक्षाही झाली पाहिजे, कारण त्यांनी एक तर एका ऑफिशियलला ऑन ड्युटी त्यांनी धमकावण्याचा प्रकार केलाय आणि दॅट अमाउंट्स टू ऑब्स्ट्रक्टिंग द गव्हर्नमेंट ऑफिशियल फ्रॉम परफॉर्मिंग हिज ऑर हर ड्युटी. आणि याच्यावर सेक्शन्स आहेत बीएनएस कायद्याच्या अंतर्गत, ते त्यांच्यावर लागले पाहिजेत आणि त्यांना त्याची जी अप्रोप्रिएट शिक्षा आहे ती झाली पाहिजे. हे का करायला पाहिजे? कारण याच्या नंतर कुठल्याही राजकारण्याची हिंमत नाही झाली पाहिजे की त्यांनी अशा कुठल्याही अधिकाऱ्यांवर धमकी किंवा पॉलिटिकल प्रेशर आणण्याचा प्रयत्न करता कामा नये. त्यासाठी माझा हा पूर्ण प्रयत्न असणार आहे. नक्कीच अंजलीताई, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर अंजली दमानिया आपल्या सोबत होत्या, सामाजिक कार्यकर्त्या. एकंदरीतच आपण बघतो आहोत की राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा अजित पवारांची चर्चा सुरू झाली आहे आणि अजित पवार हे आता ड्रामा करतायत, नाटकं करतायत असा आरोप दमानियांनी केलाय. IPS अधिकारी दमदाटी प्रकरणी कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे. अन्यथा मला कोर्टात जावं लागेल असा इशारा अंजली दमानियांनी दिलाय.